नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राठोड एमपीएससी अकॅडमीच्या या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आजच्या लेक्चरमध्ये आपण टीईटी एक्झामसाठी जी मानसशास्त्राची आपण सिरीज चालू केलेली आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण मानसशास्त्रावर जे काही क्वेश्चन विचारले जातात, मानसशास्त्राच्या व्याख्या या टॉपिकवर क्वेश्चन कशा पद्धतीचे विचारलेले आहेत त्याचा अभ्यास आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. तर या लेक्चरमध्ये आपण अध्ययन उपपत्ती नावाचा एक टॉपिक आहे, बालमानसशास्त्रामध्ये, आणि त्यावर टीईटी एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात. अध्ययन उपपत्ती म्हणजे माणूस शिकतो कसा, जी काही आपली लर्निंगची प्रोसेस असते ती कशा पद्धतीने चालते यावर अनेक शास्त्रज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि सिद्धांत मांडलेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अध्ययन उपपत्ती आहेत. तर त्याचं डिव्हिजन कसं केलेलं आहे, म्हणजे वेगवेगळे त्याचे प्रकार कसे आहेत अध्ययन उपपत्तीचे, ते आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर अध्ययन उपपत्तीवर मागील टीईटी एक्झाम मध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारलेले आहेत ते सुद्धा आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. चला तर बघू आपण. बघा, अध्ययन उपपत्ती. तर अध्ययन उपपत्ती म्हणजे काय? अध्ययन म्हणजे काय? शिकणे. अध्ययन आपण काय म्हणतो? शिकणे. म्हणजे माणूस कशा पद्धतीने शिकतो, आपली जी काही लर्निंगची प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने होते यावर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत, वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. फक्त मानवच नाही तर मानवेतर प्राणी सुद्धा कशा पद्धतीने शिकतात यावर वेगवेगळे सिद्धांत मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत. त्यानुसारच अध्ययनाचे काय केलेलं आहे, वेगवेगळे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे अध्ययन उपपत्तीचं. बघा, अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण कशा पद्धतीने केलेले आहे. तर फर्स्ट आहे साहचर्यवादी उपपत्ती. साहचर्यवादी उपपत्ती. तर या उपपत्तीमध्ये कुठल्या प्रकारच्या उपपत्ती येतात हे आपल्याला बघायचं आहे. बघा, थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने कोणती उपपत्ती मांडली? तर प्रयत्न प्रमाद उपपत्ती. थॉर्नडाईक यांची कोणती उपपत्ती आहे? प्रयत्न प्रमाद उपपत्ती. त्याला आपण ट्रायल अँड एरर मेथड म्हणतो, चुका आणि शिका. कुणी सांगितलं? थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने. म्हणजे आपण फक्त काय बघत आहोत? वर्गीकरण बघत आहोत, आणि या वर्गीकरणावर कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारलेले आहेत ते बघू. जेव्हा आपण डिटेल्स मध्ये थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद पद्धती काय आहे हे आपल्याला याच लेक्चर मध्ये शेवटी बघणार आहोत. पण या सगळ्या जे काही उपपत्ती आहेत, फक्त याचं वर्गीकरण की कोणत्या मानसशास्त्रज्ञाने कोणती उपपत्ती मांडलेली आहे हे आपल्याला बघायचं आहे, आणि याचा डिटेल स्टडी आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये करायचा आहे. बघा, थॉर्नडाईकची कुठली पद्धती आहे? तर प्रयत्न प्रमाद उपपत्ती. त्यानंतर पॅवलॉवची काय आहे? अभिजात अभिसंधान उपपत्ती. पॅवलॉव या मानसशास्त्रज्ञाने, प्रिंट मिस्टेक झालेले आहे ते, पॅवलॉव या मानसशास्त्रज्ञाने कुठला सिद्धांत मांडलेला आहे? तर अभिजात अभिसंधान उपपत्ती. अभिजात अभिसंधान म्हणजे काय की आपण एखादी जे काही उद्दिष्ट असतं आपलं, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण कृती करतो. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेली कृती, त्याचा ही कृती काय असते, आणि आपण कृती केली तरच आपलं उद्दिष्ट साध्य होतं, असं कोणी सांगितलेलं आहे? पॅवलॉव या मानसशास्त्रज्ञाने. त्यानंतर बघा, स्किनरची काय आहे? साधक अभिसंधान उपपत्ती. साधक अभिसंधान उपपत्ती. त्यानंतर वॉटसन वर्तनवाद उपपत्ती. वॉटसनची आहे वर्तनवाद उपपत्ती. त्यानंतर गुथ्री हा एक मानसशास्त्रज्ञ आहे, त्याचा सानिध्य अभिसंधान उपपत्ती. आणि हल्ल या मानसशास्त्रज्ञाने सांगितलं पद्धतशीर वर्तन नावाची उपपत्ती. तर बघा, साहचर्यवादी उपपत्तीमध्ये हे एवढ्या उपपत्ती येतात. तर थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद पद्धती आहे, किंवा उपपत्ती पद्धती पण त्याला म्हणता येईल. तुम्हाला टीईटी मध्ये असा प्रश्न विचारला जातो की थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही कोणत्या उपपत्तीमध्ये येते, म्हणजे साहचर्यवादी उपपत्तीमध्ये कोणत्या प्रकारच्या उपपत्तीचा समावेश होतो? तर त्यामध्ये हे एवढ्या उपपत्ती आहेत: थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती, पॅवलॉवची अभिजात अभिसंधान, स्किनरचे साधक अभिसंधान, आणि वॉटसनचे वर्तनवाद, गुथ्री या मानसशास्त्राची सानिध्य अभिसंधान, आणि हल्ल या मानसशास्त्रज्ञाने पद्धतशीर वर्तन नावाची उपपत्ती मांडलेली आहे. तर बघा, साहचर्यवादी उपपत्तीमध्ये ह्या उपपत्त्या एवढ्या येतात. त्यानंतर बघा, ज्ञानात्मक उपपत्ती, कॉग्नेटिव्ह थिअरी, जे आपल्या विचारांशी संबंधित असते.
तर त्या उपपत्त्या म्हणजे उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने कोणती उपपत्ती सांगितलेली आहे बघा. कोहलर, कोफ्का, वर्धा मेयर हे जे मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांची आहे समकारवादी समिष्टवादी उपपत्ती. समकारवादी आणि समिष्टवादी उपपत्ती ही कोणाची आहे असा सुद्धा तुम्हाला वन लाईनर टीईटी मध्ये प्रश्न विचारला जातो की समकारवादी किंवा समिष्टवादी ही उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली. तर कोहलर, कोफ्का, वर्धा मेयर या मानसशास्त्रज्ञाने ती उपपत्ती मांडलेली आहे किंवा तो सिद्धांत सांगितलेला आहे. कोर्ट लेविन या मानसशास्त्रज्ञाची आहे ज्ञानात्मक क्षत्रिय उपपत्ती. यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे बघा मागे. कुर्ट लेविन या मानसशास्त्रज्ञाची उपपत्ती कोणती आहे तर ज्ञानात्मक क्षत्रिय उपपत्ती. त्यानंतर बघा आसुबेल. आसुबेल या मानसशास्त्रज्ञाने अध्ययन अनुदेशन उपपत्ती सांगितलेली आहे. त्यानंतर जोरोम ब्रुनर नावाचा मानसशास्त्रज्ञ त्याने काय सांगितलं अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती. त्यानंतर रॉबर्ट गॅग्ने गॅग्ने साहेब काय म्हणाले होते श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. आणि टॉलमन यांची आहे संकेत अध्ययन उपपत्ती. तर जेव्हा हे मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या उपपत्त्या जर आपण सरळ असं वाचलं तर ते आपल्या म्हणजे कन्सेप्ट क्लिअर नाही होणार की थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती काय आहे हे पूर्ण जर आपण डिटेल्स मध्ये वाचलं त्याचा प्रयोग जर आपण लक्षात घेतला पाहिला तर आपल्या लक्षात येईल की थॉर्नडाईकला काय सांगायचं होतं आणि त्याने काय सांगितलं. जेव्हा आपण या सगळ्या उपपत्तींचा डिटेल्स मध्ये अभ्यास करू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की कुर्ट लेविन यांची ज्ञानात्मक क्षत्रिय उपपत्ती म्हणजे काय आहे. या लेक्चर मध्ये आपण फक्त त्याचं वर्गीकरण बघत आहोत की साहचर्यवादी उपपत्तीमध्ये कोणत्या उपपत्ती येतात आणि ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये कोणत्या उपपत्ती येतात यावर सरळ सरळ टीईटी एक्झाम मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ते क्वेश्चन सुद्धा आपल्याला पुढे बघायचे आहेत. बघा ज्ञानात्मक उपपत्ती म्हणजे कॉग्नेटिव्ह ज्या ठिकाणी आपला नॉलेज याचा वापर केला जातो त्या उपपत्तीमध्ये ह्या उपपत्ती येतात. कोहलर, कोफ्का, वर्धा मेयर यांची समकारवादी समिष्टवादी उपपत्ती. कुर्ट लेविन यांची ज्ञानात्मक क्षत्रिय उपपत्ती. आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती. जोरेम ब्रुनर यांची अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती. रॉबर्ट गॅग्ने यांची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. बघा टीईटी मध्ये असा प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे की रॉबर्ट गॅग्ने यांच्या उपपत्तीला काय म्हणतात तर त्यांची उपपत्ती आहे श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. त्यानंतर टॉलमनची आहे संकेत अध्ययन उपपत्ती. तर ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये त्याचं वर्गीकरण अशा पद्धतीने केलेलं आहे. नेक्स्ट बघा आधुनिक उपपत्ती मॉडर्न थिअरी. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या उपपत्ती येतात. डॉक्टर ब्लूम यांची आहे प्रभुत्व संपादन उपपत्ती. डॉक्टर बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. डॉक्टर बांदुरा यांनी काय सांगितलेलं आहे बघा सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती म्हणजे समाजातून व्यक्ती कशा पद्धतीने शिकतो. व्यक्ती शिकत असताना फक्त तो पुस्तकातूनच शिकत नाही तर तो समाजातून ज्या वातावरणात राहतो त्याचा सुद्धा त्यावर इफेक्ट होतो. हा सिद्धांत ही थेअरी कुणी सांगितलेली आहे डॉक्टर बांदुरा यांनी. आणि सीटीईटी एक्झाम असेल किंवा टीईटी एक्झाम असेल तर या दोन्ही एक्झाम मध्ये हमखास एकतरी क्वेश्चन डॉक्टर बांदुरा यांच्या थेअरीवर विचारला जातो. कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे की व्यक्ती असेल किंवा बालक असेल त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. त्यांनी असं सांगितलं की जो काही विद्यार्थी आहे तो फक्त शाळेतून किंवा पुस्तकातूनच शिकत नाही तर तो ज्या वातावरणात राहतो समाजातून सुद्धा बऱ्याच गोष्टी तो शिकत असतो. हे सांगण्याचा प्रयत्न कुणी केला डॉक्टर बांदुरा यांनी. आणि डोनाल्ड नॉर्मन यांची अध्ययनाची माहिती प्रक्रियाकरण देणारी उपपत्ती आहे. अशा पद्धतीने हे मॉडर्न थिअरी. तर आपण काय पाहिलं फक्त वर्गीकरण पाहिलं आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन किंवा थिअरी नाही पाहिली. तर अध्ययन उपपत्ती माणूस कशा पद्धतीने शिकतो विद्यार्थी कशा पद्धतीने शिकतो त्याला कशा पद्धतीने शिकवायला पाहिजे यासाठी या अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण केलेले आहे. पहिलं आहे साहचर्यवादी उपपत्ती. त्यानंतर ज्ञानात्मक उपपत्ती आणि तिसरे आहे आधुनिक उपपत्ती. या पूर्ण उपपत्तीचा आपल्याला डिटेल्स मध्ये अभ्यास करायचा आहे कारण यावर हमखास टीईटी एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात. बघा तुम्हाला दाखवते हे मागील टीईटी एक्झाम मधील क्वेश्चन आहेत कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण जे काही करत आहोत त्यावर प्रश्न विचारले जातात का. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. बघा आपल्याला ऑप्शन काय दिलेले आहेत. शोरूम ब्रुनर, डेव्हिड आसुबेल, डॉक्टर ब्लूम, अल्बर्ट बांदुरा. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती बघा आताच मी त्यावर बोलले होते की सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कुणाची आहे तर डॉक्टर अल्बर्ट
बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती आहे. म्हणजे व्यक्ती समाजात कशा पद्धतीने शिकतो हा सिद्धांत कुणी मांडला, तर तो डॉक्टर अल्बर्ट बांदुरा यांनी सांगितलेली ती उपपत्ती आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, साधक अभिसंधान उपपत्तीचा उद्गाता डॅश डॅश होय. हे प्रश्न टीईटी एक्झाम मध्ये ऍज इट इज विचारलेले आहेत. म्हणजे मागील प्रश्नपत्रिका जर आपण अनालिसिस केल्या तर त्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न या अध्ययन उपपत्तीवर विचारलेले आहेत. म्हणजे आपल्या आजच्या लेक्चर मध्ये फक्त हेच बघायचं होतं आपल्याला की अध्ययन उपपत्तीवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे हा टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा आहे का? अध्ययन उपपत्ती ज्या मानसशास्त्रज्ञाने कोणत्या उपपत्ती मांडलेल्या आहेत त्याचा आपल्याला डिटेल्स मध्ये अभ्यास करावा लागणार आहे. आणि या ठिकाणी कन्सेप्ट जर आपले क्लिअर असतील तर आपल्याला हे क्वेश्चन सोडवता येतात. साधक अभिसंधान उपपत्तीचा उद्गाता कोण आहे असा क्वेश्चन आहे. तर साधक अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे बघा, BF स्किनर यांनी काय सांगितलेलं आहे, साधक अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे, स्किनरची आहे. म्हणजे सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे की साधक अभिसंधान उपपत्ती कुणाची आहे, तर स्किनर या मानसशास्त्रज्ञाने साधक अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे. साधक अभिसंधान उपपत्ती BF स्किनर यांची आहे. आणि थॉर्नडाईकचं आपण आताच पाहिलं की थॉर्नडाईकने प्रयत्न प्रमाद उपपत्ती सांगितलेली आहे. प्रयत्न प्रमाद उपपत्ती. चुका आणि शिका म्हणजे मानव हा चुका करत करत शिकत असतो. आणि अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, 3 नंबरचा क्वेश्चन, काहीतरी मिस्टेक झाली, 3 नंबरचा क्वेश्चन नाही आला तर इथं 4 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. अध्ययन उपपत्तीच्या साहचर्यवादी उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो. बघा, साहचर्यवादी उपपत्ती आपण पाहिलेला आहे. तर साहचर्यवादी उपपत्तीमध्ये कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो, थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती, पॅवलॉवची अभिजात अभिसंधान उपपत्ती, ब्रुनरची ज्ञानात्मक उपपत्ती आणि स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. आता आपण पहिल्यांदा वर्गीकरण बघत असताना साहचर्यवादी उपपत्तीमध्ये कोणकोणत्या उपपत्ती येतात हे पाहिलेलं आहे. तर आपल्याला प्रश्न कशा विचारलेला आहे की साहचर्यवादी उपपत्तीमध्ये कोणकोणत्या उपपत्तींचा समावेश होतो. आणि या ठिकाणी आपल्याला 4 उपपत्ती दिलेल्या आहेत. म्हणजे आता यापैकी कोणत्या उपपत्ती ह्या साहचर्यवादी उपपत्तीमध्ये येतात आणि कोणत्या ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये येतात आणि कोणत्या आधुनिक उपपत्तीमध्ये येतात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे ते जर आपल्याला माहिती असेल तर आपण हे उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आपण आताच पाहिलेलं आहे बघा, साहचर्यवादी उपपत्ती त्यामध्ये कोणकोणत्या उपपत्तींचा समावेश होतो. साहचर्यवादी उपपत्ती, थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती त्यामध्ये आहे, पॅवलॉवची अभिजात अभिसंधान, स्किनरची साधक अभिसंधान, वॉटसनची वर्तनवाद आणि गुथ्री यांची सानिध्य अभिसंधान, हल्ले यांची पद्धतशीर वर्तन. आता आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, कोणकोणत्या उपपत्तींचा समावेश होतो. तर यामध्ये ब्रुनरची ज्ञानात्मक उपपत्ती याचा समावेश होत नाही, कारण ही ज्ञानात्मक उपपत्ती आहे, याचा साहचर्यवादी उपपत्तीमध्ये समावेश होत नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग, थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती म्हणजे अ, ब आणि ड. तर असं ऑप्शन असणार आहे 4. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 4 नंबर. कारण थॉर्नडाईकची अध्ययन उपपत्ती, स्किनरची साधक अभिसंधान आणि पॅवलॉवची अभिजात अभिसंधान उपपत्ती या तीनही उपपत्तीचा समावेश हा साहचर्यवादी उपपत्तीमध्ये होतो. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, अध्ययन उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही. बघा काय विचारले, तेव्हा काय विचारलं होतं की साहचर्यवादी उपपत्तीमध्ये कोणकोणत्या उपपत्ती येतात आणि या ठिकाणी काय विचारलेलं आहे, समावेश होत नाही. अध्ययन उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही. तर बघा, गॅस्ट्रोलची समकारवादी उपपत्ती, लेविनची क्षत्रिय उपपत्ती, टॉलमनची संकेत अध्ययन उपपत्ती आणि स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. तर यामध्ये स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती याचा समावेश होत नाही, कारण आताच आपण पाहिलं की स्किनर काय आहे, साहचर्यवादी उपपत्तीचा तो एक जनक म्हणता येईल त्याला. तर बघा,
आपलं उत्तर काय असणार आहे? समावेश होत नाही म्हणजे 4 नंबर. स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती ही साहचर्यवादी उपपत्तीमध्ये येतं, ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये त्याचा समावेश होत नाही. तर समकारवादी उपपत्ती ही सुद्धा ज्ञानात्मक उपपत्ती आहे. कोर्ट लेविनची क्षत्रिय उपपत्ती ही सुद्धा ज्ञानात्मक आहे आणि टॉलमनची संकेत अध्ययन उपपत्ती याचा सुद्धा ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये समावेश होतो. त्यानंतर बघा, आता आपल्याला वर्गीकरण झाल्यानंतर आता साहचर्यवादी उपपत्ती म्हणजे काय आणि साहचर्यवादी उपपत्तीमध्ये कोणकोणत्या उपपत्ती येतात याचा आपल्याला डिटेल्स मध्ये अभ्यास करायचा आहे. बघा, साहचर्यवादी उपपत्ती. तर कशाला म्हणायचं साहचर्यवादी उपपत्ती? उद्दीपक व प्रतिसाद यांच्यामधील साहचर्य प्रस्थापित होणे म्हणजे अध्ययन होय. उद्दीपक व प्रतिसाद यांच्या संबंधावर ही उपपत्ती अवलंबून असते आणि यामध्ये एसआर बॉन्डवर जास्त भर दिलेला असतो. साहचर्यवादी उपपत्ती कशाला? आता अध्ययन म्हणजे काय? शिकणे. आणि उद्दीपक आणि प्रतिसाद. बघा, उद्दीपक कशाला म्हणायचं आणि प्रतिसाद ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, उद्दीपक आणि प्रतिसाद, हे समजणं खूप महत्वाचं आहे. बघा, आपल्या समोर जर खूप मोठा जोराचा प्रकाश आला तर काय होतं? आपले डोळे सहज लागतात. म्हणजे प्रकाश हे काय झालं? उद्दीपक. आणि आपण डोळे लावले किंवा डोळे लागले म्हणजे काय? आपण त्याला प्रतिसाद दिला. एस आर बॉन्ड त्यालाच म्हटलेलं आहे स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स. हे खूप महत्वाचं आहे या उपपत्तीमध्ये. स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स म्हणजे प्रकाश एकदम आपल्या डोळ्यासमोर आला आणि आपले डोळे मिटवले डोळे म्हणजे काय? त्याला आपण प्रतिसाद दिलेला आहे उद्दीपकाला. तर एस आर बॉन्ड हा खूप महत्वाचा आहे साहचर्यवादी उपपत्तीमध्ये. स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स त्याला म्हटलं जातं. बघा, तर आपण साहचर्यवादी उपपत्तीमध्ये कोणकोणत्या उपपत्ती येतात हे आताच पाहिलं. तर त्यामध्ये प्रयत्न प्रमाद पद्धती. प्रयत्न प्रमाद उपपत्ती कुणाची आहे? थॉर्नडाईकची आहे. तर आपल्याला आता थॉर्नडाईकची जी प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे त्याचं डिटेल्स मध्ये बघू की थॉर्नडाईकने काय सांगितलेलं आहे. तर बघा, त्याला सहसंबंध उपपत्ती सुद्धा म्हटलेलं आहे. प्रयत्न प्रमाद उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती सुद्धा म्हणतात. म्हणजे तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं, प्रयत्न प्रमाद उपपत्ती न विचारता सहसंबंध उपपत्ती ही कुणाची आहे? तर थॉर्नडाईकने सहसंबंध उपपत्ती सांगितलेली आहे. बघा, त्याचा जनक कोण आहे? एडवर्ड थॉर्नडाईक. सहसंबंध उपपत्ती असेल किंवा प्रयत्न प्रमाद उपपत्ती असेल त्याचा जनक कोण आहे? तर एडवर्ड थॉर्नडाईक आहे. तर थॉर्नडाईक बद्दल आपण थोडस माहिती घेऊ, कारण यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तो एक अमेरिकन शास्त्रज्ञ होता. इसवी सन 1874 ते 1949 पर्यंत त्याचं जीवनमान आहे आणि त्याने एक महत्वाचा ग्रंथ लिहिला होता. यावर कित्येक वेळा टीईटी एक्झाम मध्ये प्रश्न विचारलेला आहे. तो ग्रंथ आहे ॲनिमल इंटेलिजन्स एक्सपेरिमेंटल स्टडीज. या ग्रंथामध्येच त्याने ही उपपत्ती मांडलेली आहे. तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही कोणत्या ग्रंथामध्ये मांडलेली आहे किंवा त्याने कोणत्या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे? तर तो ग्रंथ आहे द ॲनिमल इंटेलिजन्स एक्सपेरिमेंटल स्टडीज नावाचा तो ग्रंथ आहे. याच ग्रंथामध्ये त्याने प्रयत्न प्रमाद उपपत्ती सांगितलेली आहे. तर बघू त्याची प्रयत्न प्रमाद उपपत्ती थॉर्नडाईकने काय सांगितलेलं आहे. बघा, थॉर्नडाईकने काय केलं? एक एक्सपेरिमेंट केला, एक प्रयोग केला. कशावर? तर प्राण्यावर प्रयोग केलेले आहेत मानसशास्त्रज्ञाने. त्यामधील तो प्राणी आहे मांजर. तर थॉर्नडाईकने काय केलं? बघा, एक फूटपेटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये एका पेटीमध्ये काय केलं? भुकेल्या मांजराला त्या पेटीमध्ये बंद करून ठेवलेलं आहे आणि त्याच्या समोर त्याचं अन्न ठेवलेलं आहे. तर मांजराला भूक लागलेली आहे म्हणजे तो अन्न खाण्यासाठी प्रयत्न करणार आहे, पण त्याला त्या कूटपेटीमधून बाहेर येण्यासाठी मध्ये एक अशी सिस्टीम होती. म्हणजे काय केलेलं होतं? एक बटन होतं की ते बटन जर प्रेस केलं तर ते दरवाजा ओपन होणार होता आणि ते मांजर बाहेर येणार होतं. पण त्या मांजराला असं माहिती होतं का? तर नाही. भुकेल्या मांजराला एका कूटपेटीमध्ये थॉर्नडाईकने बंद केलं. तो त्याचा एक्सपेरिमेंट होता, त्याचा प्रयोग होता. त्याला सांगायचं होतं की माणूस कशा पद्धतीने मानव शिकतो किंवा प्राणी कशा पद्धतीने शिकतात, चुकत चुकत शिकत असतात. तर हा त्याचा एक्सपेरिमेंट होता. जेव्हा त्या कुटपेटीमध्ये भुकेल्या मांजराला बंद करून ठेवलं आणि त्याचं अन्न त्या कुटपेटीच्या बाहेर ठेवलं होतं, मध्ये एक बटन होतं. म्हणजे ते बटनाला जर प्रेस केलं तर ते दरवाजा ओपन होणार होता आणि ते मांजर बाहेर येणार होतं. सुरुवातीला त्या मांजराला काहीच माहिती नव्हतं. त्याला भूक लागलेली असताना त्याला फक्त ते अन्न दिसत होतं. म्हणजे ते काय करणार? नक्कीच अन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. म्हणजे इकडं तिकडे त्याचे पाय जाणार आहेत. बाहेर येण्याचा तो प्रयत्न करणार कधी गजाला त्या
चावा घेणार, म्हणजे त्याला फक्त अन्न मिळवायचं होतं. असं करत असताना, प्रयत्न चालू असताना मांजराचे त्याचा अचानक त्या बटनावर पाय बसला आणि तो दरवाजा ओपन झाला. ते मांजराने काय केलं, त्याचं अन्न मिळवलं. अशाच पद्धतीचा प्रयोग हा पुनरावृत्ती म्हणजे अनेक वेळा थॉर्नडाईकने केला आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आलं, म्हणजे शेवटी ते बघत असताना त्याच्या चुका कमी कमी होत गेल्या. कुणाच्या? मांजराच्या. म्हणजे सुरुवातीला त्याला माहिती होतं का? माहिती झालं नाही की मी बटनावर पाय दिला म्हणजे दरवाजा उघडलेला आहे. पण हाच प्रयोग अनेक वेळा केल्यानंतर शेवटी मांजर त्याला जर पेटीमध्ये बंद केलं तर त्याने त्या बटनावर पाय दिला आणि तो दरवाजा ओपन झाला. म्हणजे थॉर्नडाईकच्या लक्षात आलं की माणूस कशा पद्धतीने शिकतो, तर चुकत चुकत शिकत असतो. नंतर त्याच्या लक्षात आलं, मांजराला जे अनावश्यक प्रयत्न मांजर सुरुवातीच्या काळामध्ये करत होता ते नंतर त्याचे पूर्णपणे काय झाले, बंद झाले. आणि त्याला त्या पेटीमध्ये बंद केल्यानंतर तो मांजराने काय केलं, मग सरळ त्या बटनावर पाय दिला आणि तो दरवाजा ओपन झाला आणि त्याला त्याचं अन्न मिळालं. अशा पद्धतीचा एक्सपेरिमेंट कुणी केला? थॉर्नडाईकने केला आणि मानव कशा पद्धतीने शिकतो हे सांगण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. बघा त्याचा प्रयोग काय आहे. सुरुवातीला चुकांचे प्रमाण अधिक असते. जेव्हा मांजराला काहीच माहिती नव्हतं त्या बटनाबद्दल वगैरे, त्याला फक्त त्याचं अन्न मिळवायचं होतं, हेच त्याचा गोल होता. म्हणजे चुकांचे प्रमाण सुरुवातीला जास्त, हळूहळू चुकांचे प्रमाण काय होतं, कमी होत जातं. त्यानंतर बघा, आपण सुद्धा त्याच पद्धतीने शिकतो. आपण बघा सायकल चालवत असताना सुद्धा आपण एकदम सायकलवर बसलो म्हणजे आपल्याला सायकल चालवता येते का? नाही. पडत धडपडत आपण अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर शेवटी आपल्याला त्या सायकलवर चढता येतं आणि सायकल चालवता येते. म्हणजे मानव सुद्धा याच पद्धतीने शिकतो, चुकत चुकत शिकत असतो. हेच सांगितलेलं होतं थॉर्नडाईकने. थॉर्नडाईकने अध्ययन कसे होते हे दाखवण्यासाठी मांजरावर प्रयत्न प्रमाद पद्धतीचं काय केलेलं आहे, तो प्रयोग सांगितलेला आहे. बघा त्याचे वैशिष्ट्य काय आहेत प्रयत्न प्रमाद उपपत्तीचे. तर उद्दिष्ट म्हणजे काय, हेतू, हेतू सुद्धा असला पाहिजे. जर थॉर्नडाईकने म्हणजे भुकेल्या मांजराला कुटपेटीमध्ये बंद केलं नसतं, म्हणजे जर मांजराला भूकच लागलेली नसेल तर मांजर 1-2 तास कुटपेटीमध्ये आराम बसला असतं. कारण त्याला भूक नसेल तर तो प्रयत्न करणार होतं का अन्न मिळवण्यासाठी? मांजर नाही. म्हणजे त्याचं काहीतरी उद्दिष्ट असायला पाहिजे. उद्दिष्ट, हेतू, हे एक वैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर शोधात्मक हालचाली, प्रयत्न करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि प्रयत्न केल्यानंतर योगायोगाने यश मिळतं. यश प्राप्तीसाठी नंतर काय होतं, मग आपला दृढ निश्चय होतो. हे त्या प्रयत्न प्रमाद उपपत्तीचे काही वैशिष्ट्ये आहेत. बघा आपण सुद्धा त्याच पद्धतीने शिकतो. जर आपलं काही टार्गेट असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याला टीईटी एक्झाम पास व्हायचं असेल तर आपल्याला अभ्यास करणं म्हणजे गरजेचं आहे. आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे. जर आपण अभ्यास नाही केला तर आपल्याला टीईटी पेपर पास होणार आहोत का? नाही. म्हणजे असं नाही होणार की आपण काही दिवस अभ्यास केला आणि आपण टीईटी एक्झाम पास झालो, म्हणजे आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. 2 महिने असतील, 4 महिने सतत जर आपण कंटिन्यू अभ्यास करत राहिलो तर आपल्याला त्या परीक्षेमध्ये यश मिळणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी पण कधी जर आपल्या मनात असेल, जर आपल्याला टीईटी एक्झाम पास व्हायचं आहे हे जर आपल्या मनाने ठरवलं तरच आपल्याला त्यामध्ये यश मिळणार आहे. पण आपल्या मनात नसेल की मला टीईटी पास व्हायचं की अभ्यास करायचा नाही तर आपण होणार सुद्धा नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपला हेतू पण असणं महत्वाचं आहे. आपल्याला जर आपलं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हेतू म्हणजे आपल्या मनाचा निर्धार पण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण प्रयत्न करणं सुद्धा महत्वाचं आहे. प्रयत्न जर आपण करत राहिलो तर आपल्याला यश मिळणारच आहे. आणि यश प्राप्तीसाठी काय दृढीकरण सुद्धा महत्वाचं आहे. ही त्याची काही वैशिष्ट्ये आहेत प्रयोगाची. त्यानंतर बघा, हा प्रयोग करून झाल्यानंतर त्याच्या काही डिमेरिट्स आहेत, म्हणजे त्याच्या मर्यादा सुद्धा आहेत. त्या कोणत्या आहेत बघा. सुरुवातीला खूप वेळ खर्च होतो व प्रगती सावकाश होते. बरोबर. आता मांजरावर प्रयोग करत असताना सुरुवातीला खूप वेळ गेला ना, सुरुवातीला खूप वेळ खर्च होतो आणि ती प्रगती जी आहे ती सावकाश होत असते. त्यानंतर बघा, यश पुष्कळ वेळा योगायोगाने मिळते. म्हणजे आपण जर सतत प्रयत्न करत राहिलो तरच त्याच्यामध्ये यश मिळणार आहे. म्हणजे 1-2 वेळा जर प्रयोग करून थॉर्नडाईकने सोडून दिलं असतं तर मांजराच्या लक्षात आलं असतं का की अन्न कशा पद्धतीने मिळवायचं, तर नाही. यश पुष्कळ वेळा कसं मिळणार आहे, योगायोगाने. अनावश्यक हालचालीमुळे श्रम अधिक होतात व शक्तीचा अपव्यय होतो. हे सुद्धा एक काय आहे, डिमेरिट्स आहे. म्हणजे अनावश्यक हालचाली, जेव्हा मांजर सुरुवातीला जे काही अनावश्यक हालचाली करत होता त्यामुळे त्याचं श्रम अधिक होतं आणि त्याची जी काही शक्ती आहे त्याचा सुद्धा अपव्यय होतो. हे त्याचे एक डिमेरिट्स सांगता येईल. त्यानंतर संपादन केलेले कौशल्य
हे नवीन परिस्थितीत संक्रमित होईलच असे सांगता येत नाही. म्हणजे त्याचं जे काही कौशल्य आहे अन्न मिळवण्याचं ते दुसऱ्या काही कामासाठी सुद्धा वापरता येईल असं नाही. हे सुद्धा त्याचं काय आहे, डिमेरिट्स आहेत, काही मर्यादा आहेत. कुणाच्या? थॉर्नडाईकच्या प्रयत्न प्रमाद उपपत्तीच्या. पण थॉर्नडाईकची जी काही प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे ते बरोबरच आहे असं म्हणता येईल, कारण आपण त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये काय करत असतो, शिकत असतो. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं बघा, थॉर्नडाईकचा प्रयोग पाहिला. थॉर्नडाईकची अध्ययन उपपत्ती कशा पद्धतीची आहे, म्हणजे प्रयत्न प्रमाद अध्ययन उपपत्ती म्हणजे काय, की मानव हा प्रयत्न करत करत शिकत असतो. थॉर्नडाईकचे अध्ययन विषयक त्याने काही नियम सांगितलेले आहेत. अध्ययन म्हणजे शिकणे, शिकणे मानव ज्या पद्धतीने शिकतो त्यासाठी काय त्याने सांगितलेले आहेत, काही नियम सांगितलेले आहेत बघा. यावर सुद्धा अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत की थॉर्नडाईकच्या अध्ययन विषयक नियम खालील प्रमाणे कोणते आहेत किंवा कोणते नाहीत. तर हे 3 नियम त्याने सांगितलेले आहेत बघा. 1 नंबर काय, तयारीचा किंवा सज्जतेचा नियम, लॉ ऑफ रेडीनेस, म्हणजे आपण तयार असलं पाहिजे कुठलीही कृती करण्यासाठी. त्यानंतर पुनरावृत्तीचा किंवा सरावाचा नियम, आपल्याला पुनरावृत्ती करावी लागणार आहे जर आपल्याला आपलं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर. लॉ ऑफ एक्सपिरियन्स. आणि त्यानंतर परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट, त्याचा काहीतरी परिणाम सुद्धा होतो. तर 3 नियम सांगितलेले आहेत थॉर्नडाईकने. कोणते? तयारीचा किंवा सज्जतेचा नियम, लॉ ऑफ रेडीनेस, पुनरावृत्तीचा किंवा सरावाचा नियम, लॉ ऑफ एक्सपिरियन्स, आणि परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट, असे 3 नियम सांगितलेले आहेत थॉर्नडाईकने प्रयत्न प्रमाद उपपत्तीमध्ये. अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये अध्ययन उपपत्ती, त्याचं वर्गीकरण आणि त्यावर विचारलेले प्रश्न मागील टीईटीच्या पेपरमध्ये, आणि एक प्रयत्न प्रमाद उपपत्ती, साहचर्यवादी उपपत्तीमध्ये जे काही प्रयत्न प्रमाद उपपत्ती येते थॉर्नडाईकची, त्याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे आता आपल्याला जर थॉर्नडाईकवर प्रश्न विचारला तर याच्या बाहेर विचारणार नाही, कारण थॉर्नडाईकचे काय विचारणार विचारतील, अध्ययन विषयक नियम विचारतील किंवा त्याने कशा पद्धतीने प्रयोग केला, थॉर्नडाईकने जो काही प्रयोग केलेला आहे तो कशा पद्धतीने केलेला आहे, आणि त्याच्या डिमेरिट्स म्हणजे त्याच्या मर्यादा काय आहेत, त्याची वैशिष्ट्य, आणि त्याचा जो काही ग्रंथ आहे त्याने लिहिलेला अॅनिमल इंटेलिजन्स एक्सपेरिमेंटल स्टडीज नावाचा, या ग्रंथामध्ये त्याने ही उपपत्ती मांडलेली होती. अशा पद्धतीचे तुम्हाला यावर एखादा क्वेश्चन विचारला तर थॉर्नडाईकची अध्ययन उपपत्ती आपली या ठिकाणी कव्हर झालेली आहे. म्हणजे साहचर्यवादी उपपत्तीमधील एक टॉपिक जो काही थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती होती ते आपण पाहिलेलं आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये स्किनरने जे काही सांगितलेलं आहे, साधक अभिसंधान उपपत्ती असेल किंवा पॅवलॉवची अभिजात अभिसंधान उपपत्ती असेल, आपण त्यावर आपलं नेक्स्ट लेक्चर असणार आहे. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या लेक्चरचा फायदा होईल. धन्यवाद.